विद्यार्थी मित्रांनो, RS एज्युकेशनच्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज जी आपली मंथनची परीक्षा झाली त्या मंथनच्या परीक्षेमध्ये झालेला जो पेपर आहे तो पेपर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। इन शॉर्ट तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे। पहिला प्रश्न आहे मराठीचा पेपर 1 आपण बघतोय। पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित आहे। मराठीमध्ये पहिला प्रश्न आहे उतार्यांवर। ठीक आहे, बघा उतारा वरचे प्रश्न सोडवताना सुरुवातीला तुम्हाला उतारा लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे, म्हणजे त्याखाली जे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला सोडवायला अवघड जात नाहीत। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो। आता जागतिक योग दिवस कधी साजरा केला जातो? उतारामध्ये दिलेला आहे बघा, 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तुम्ही पण ह्याच उत्तराला गोल करून आला असाल याची मला खात्री आहे। आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 2। वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान असणारा पर्याय शोधायचा आहे। बघा विधान चुकीचं असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे। दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे इथं, योग हीच खरी जीवनशैली दुःख संवेदना आजार आळशीपणा यांच्या वाढीसाठी प्रेरक आहे। चुकीचं विधान शोधायचं बरं का याच्यामध्ये। मग हे विधान तर बरोबर आहे। आता दुसरं बघितलं तर, संपूर्ण आरोग्य आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे। हे पण बरोबर आहे। तिसरा पर्याय दिलेला आहे बघा, सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनांचा संच असतो। ठीक आहे, हे पण बरोबर आहे। मग आपलं चुकीचं विधान असलेलं उत्तर कोणता? पर्याय क्रमांक अ आहे। हे चुकीचं विधान नाही, कारण योग हा खरी जीवनशैली दुःख संवेदना आजारपण आळशीपणा यांच्या वाढीसाठी प्रेरक आहे। यांच्या वाढीसाठी प्रेरक आहे का योग? नाही, फक्त अ बरोबर येतं, कारण योग केल्यानंतर दुःख संवेदना आणि आजारपण हे वाढत नाहीत तर ते कमी होतात। बरोबर, म्हणून याच्यामध्ये चुकीचं विधान पर्याय क्रमांक अ आहे, फक्त अ बरोबर। बरोबर, प्रश्न क्रमांक 30 पाहूया आपण। पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा। शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे। वाचता लिहिता, लिहिता वाचता न येणारा। आता लिहिता वाचता न येणारा म्हणजे काय? लिहिता वाचता न येणारा म्हणजे निरक्षर। शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याचा अभ्यास करताना तुम्हाला हे शब्द दिसला असेल। त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा काय दिले, खालील पर्यायातून वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी आपल्याला शोधायची। वाक्यप्रचार दिलेला आहे आणि त्याचा अर्थ पण दिलाय। याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? केसाने गळा कापणे म्हणजे विश्वास करणे का? हीच चुकीची जोडी, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे। पर्याय क्रमांक 2 बघा, कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे बरोबर आहे। कपाळावर हात ठेवणे म्हणजे नाकबूल करणे बरोबर आहे। कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे हे पण बरोबर आहे। चुकीची जोडी आहे आपली केसाने गळा कापणे। जर आपल्याला थोडं जास्त फास्ट घ्यायचंय, कारण जवळपास 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। जाऊया पुढे आपण। चला आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा काय दिलेलं आहे, खालील शब्दांच्या यादीमध्ये एकूण किती अनेकवचनी शब्द आहेत? याच्यामध्ये अनेकवचनी शब्द हे 5 आहेत। प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यात एकूण किती नामे आहेत? तर पुढील वाक्यामध्ये बघा, मी चेन्नईहून नुकताच मुंबईला राहायला आलो होतो। या वाक्यामध्ये 2 नाम आहेत। कोणते नाम आहेत? 2। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर येणार। कोणते नाम? चेन्नई आणि मुंबई ही शहराची नावं आहेत, 3 नाम आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7। सोबतच्या कीटकाचे चित्र पहा, त्या कीटकाचा घरदर्शक शब्द पर्यायातून शोधा। घरदर्शक शब्द बघा, याच्यामध्ये हा कीटक पोळे, जाळे, वारुळ का ढोळी? काय उत्तर येईल याचं? जाळे हे उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8 पाहू, खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय पर्यायातून निवडा। जोड शब्द नसलेला, ओके, जोड शब्द नसलेला कोणता आहे बघा, सोक्ष मोक्ष हा जोड शब्द आहे। साफसफाई हा पण जोड शब्द आहे। सही सलामत हा पण जोड शब्द आहे। सोने कांचन हा जोड शब्द नाही, म्हणून आपलं याचं उत्तर सोने कांचन येतं। हे सोने नाणे येतं इथं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9 पाहू, पुढील वाक्यातील विशेषणाचा पर्याय शोधा। हसरे बाळ बाळ सर्वांनाच आवडते। याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे?
तर हसरे हे विशेषण आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय दिलेला आहे बघा. पुढील जा र द वा हे काही अक्षरं दिलेली आहेत. सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास किंमत या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. बघा याच्यापासून कोणता शब्द तयार होईल बरं. याच्यापासून दरवाजा हा शब्द तयार होईल. कोणता शब्द तयार होईल. दरवाजा हा शब्द तयार होईल. मग याच्यापासून आपल्याला किंमत या शब्दाचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे. मग किंमत याचा समानार्थी शब्द बघितला तर कोणता होतो. याचा समानार्थी शब्द दर होतो. दर म्हणजे किंमत. मग पहिला आणि दुसरं अक्षर जर आपण घेतलं, पहिलं आणि दुसरं अक्षर, ओके, तर किंमत या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येत आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण पुढचे प्रश्न. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये बघा काय दिलेलं आहे. संवाद दिलेला आहे. ओके, आणि त्या संवादावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. संवाद काय दिलेला आहे. मी जास्त वाचण्यात वेळ घालवणार नाही, कारण आपल्याला व्हिडिओ हा कमी वेळेचा तयार करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत उत्तर पण पोहोचले पाहिजेत. तर संवाद दिलेला आहे बघा. गुरुजी वर्गात आले आणि म्हणाले, ठीक आहे वाचते चला. मुलांनो, आज वर्षातील शेवटचा दिवस, परंतु आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे की पुढील महिन्यात 11 ते 17 जानेवारी या कालावधीत वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करावयाचा आहे. रेहान म्हणाला, हो गुरुजी, पण आम्ही नक्की काय करायचे आहे. गुरुजींनी सर्व नीट समजावून सांगितल्यावर मुले उत्साहित झाली. शब्बीर म्हणाला, मी पोस्टर तयार करीन. मी तुला मदत करीन. कांचन म्हणाली, मी घोषवाक्य तयार करीन. ओवी म्हणाली, मी लक्ष ठेवेन की वर्गातील सर्व मुले एकाच रांगेत चालत आहेत की नाही. अनिकेत वर्गातील सर्वात उंच मुलगा म्हणाला, मुख्याध्यापक शाळेच्या वरांड्यात उभे राहून शांतपणे ऐकत होती. हा संवाद तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा होता परीक्षेमध्ये आणि त्यावरची उत्तरे द्यायची होती. प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय. प्रश्न क्रमांक 11 मध्ये दिलेला आहे की संवाद, प्रत्यक्षात सहभाग घेतलेल्या व्यक्तींची एकूण संख्या व संवादाचे ठिकाण याचा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. संवाद कुठे झालेला आहे. शाळेच्या वरांड्यात झालाय का. नाही. पर्याय क्रमांक 2 बघा. वर्गात झालाय का. झालाय. ओके. रस्त्यावर झालाय का. नाही. आणि मुख्याध्यापक कार्यालयात झालाय का. नाही. इथे जर तुम्हाला कळाले संवाद कोठे झालाय तर तुम्हाला किती व्यक्ती होती हे शोधायची गरज नाही, कारण संवाद हा वर्गात झालं. आपण प्रश्न क्रमांक 12 सोडवूया. वरील संवाद कोणत्या दिवशी घडला असावा. कोणत्या दिवशी घडला असावा वरील संवाद बघा. आज वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबरला. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. प्रश्न क्रमांक आपल्याला 13 पाहायचा आहे आता. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये दिले की खालीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी पर्यायातून आपल्याला शोधायची आहे. समानार्थी शब्दाची बघा. कमळचं आमोद हे समानार्थी शब्द आहे का. नाही. सिंहचं खगेंद्र हे समानार्थी शब्द आहे का. नाही. ढगचं जलद हे समानार्थी शब्द आहे का. नाही. भुंगाचं मृगेंद्र हे पण नाही. ढगचं जलद. ओके, इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ढगचा समानार्थी शब्द हा जलद नाही येणार, जलधर असा वगैरे येऊ शकतो. ठीक आहे, पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक ढग जलद हेच बरोबर आहे, पण हे जलद नाही तिथं समानार्थी शब्द, फक्त क बरोबर आहे. भुंगा मृगेंद्र हे पण समानार्थी शब्द नाहीत. ठीक आहे, तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पण त्यामध्ये काही चुकीचं वाटतंय का, किंवा पर्याय तिथं काय बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पाहूया आपण. मुबारक शेख हे खालीलपैकी कोणत्या कवितेचे कवी आहेत. मुबारक शेख हे ट्रॅफिक दादा या कवितेचे कवी आहेत. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे, 15व्या प्रश्नाकडे पाहूया. प्रश्न क्रमांक 15 बघा. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय दिलेलं आहे. सोबत दिलेल्या शब्दातील अशुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा. अशुद्ध शब्द बघा कोणता आहे. अंगण बरोबर आहे, अंधार बरोबर आहे, निबंध बरोबर आहे, सुगंध चुकलाय कारण ग वर अनुस्वार पाहिजे, इथं स वर अनुस्वार दिलाय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 16 बघा. आजोबा या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. आजोबाचा विरुद्ध लिंगी काय येईल. आजी येईल का, आजोबीन येईल का, आजीबाई येईल का, आजीन येईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आजी. प्रश्न क्रमांक 17 बघा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करायची आपल्याला. काय तर कागदाची
पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली नाही. लाकडाची नाही, काकडीची नाही येणार. गाजराची उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं. आपण थोडंसं स्पीडने घेतोय. ओके. प्रश्न क्रमांक 18 बघा. खालील पर्यायातून वेगळा काळ असणारे वाक्य शोधा. वेगळा काळ असणारे वाक्य. पहिला हा दिलेला आहे, रुचा मन लावून गणित सोडवत आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, अमनदीप विज्ञान विषयातील आकृत्या काढत आहे. जॉन मित्रांसोबत मैदानावर कबड्डी खेळणार आहे. शेखर मागील वर्षाचा दुसरीचा अभ्यास करत आहे. तर काय उत्तर येईल मग याच्यामध्ये बघा. रुचा मन लावून गणित आत्ता सोडते म्हणजे तिची क्रिया चालू आहे. अमनदीप विज्ञान विषयातील आकृत्या काढत आहे म्हणजे त्याची पण क्रिया चालू आहे. शेखर मागील वर्षीचा दुसरीचा अभ्यास करत आहे म्हणजे त्याची पण क्रिया चालूच आहे. पण जॉन मित्रांसोबत मैदानावर कबड्डी खेळणार आहे म्हणजे भविष्य काळातील वाक्य आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. सर्वांनी लक्ष द्यायचे. प्रश्न क्रमांक 19 पाहूया आपण. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही. पुढील वाक्यामध्ये बघा, पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरलेले नाही. 20वा प्रश्न आहे, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. सुसंगतचा विरुद्धार्थी शब्द विसंगत आहे. आता पाहूया आपण 21 पासून पुढचे प्रश्न. चला, 21 नंबरला दिलेला आहे बघा, कविता आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची योग्य उत्तर द्यायची आहेत. तर कविता दिलेली आहे बघा. मनास आपल्या शिस्त लावू, नियमांचे पालन करू, शाळेची वेळ पाळायला हवी, दंगामस्ती टाळायला हवी, मन लावून अभ्यास करू, स्वच्छतेवर भर देऊ, पाण्याचा वापर जपून करू, एकमेकांना सहकार्य करू, लहानांना मदत करू, प्रगतीची ही वाट धरू, लहान मोठ्यांचा आदर करू. तर कवी कोणती गोष्ट करण्यास सांगत नाहीत. पाण्याचा जपून वापर करणे सांगतात. शाळेची वेळ न पाळता वर्गात दंगामस्ती करा असं सांगतात का ते नाही. शाळेची वेळ पाळा आणि दंगामस्ती टाळा असं सांगतात, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. कवी ही गोष्ट सांगत नाहीत. दुसरा प्रश्न 22वा प्रश्न दिलेला बघा. वरील कवितेत सन्मान या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे. सन्मानचा समानार्थी शब्द, सन्मान म्हणजे काय तर आदर करणे. आदर हा शब्द दिलेला आहे इथं. ठीक आहे. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 23 आणि 25 साठी काय सूचना दिली. तर खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. ठीक आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पहिला दिलेला आहे, रिकामी जागा दिलेली. या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात. कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात. तर सिंह या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 24 बघा. त्याच्या मानेभोवती भरपूर केसांची काय असते, आळ्याळ असते. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर 2 येईल. प्रश्न क्रमांक 25, त्याच्या पिल्लाला काय म्हणतात. त्याच्या पिल्लाला छावा असं म्हणतात. पाहूया आता पुढचे प्रश्न आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा जो भाग होता तो आपला सगळा सोडवून झालेला आहे. तुम्ही प्रत्येक प्रश्न चेक करा. तुम्ही काय उत्तर लिहिलेलं आहे, कुठला पर्याय गोल केलेला आहे तो बघा. मार्क पण तुमचे चेक करा. ठीक आहे. आता पाहूया आपण विभाग 2 म्हणजेच गणिताचा भाग. प्रश्न क्रमांक 26 पासून आपली सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 26 मध्ये बघा, सोबतच्या आकृतीत छायांकित केलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो हे दिलेलं आहे. तर याचं उत्तर येणार आहे 3/4. ठीक आहे. कारण बघा, छायांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग, म्हणजे 1, 2, 3 भाग रंगवलेले आहेत 4 भागांपैकी. पूर्ण भाग किती आहेत 4, त्याच्यापैकी 3 भाग हे रंगवलेले आहेत, म्हणून 3/4 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते. प्रश्न क्रमांक 27 बघा. 797 या संख्येतील रेखांकित अंकाच्या दर्शनी किंमतीतील फरक किती असेल. आता दर्शनी किंमत म्हणजे काय. दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक असतो 797, म्हणजेच 7ची दर्शनी किंमत 7च, पुढच्या 7ची दर्शनी किंमत 7. त्यांचा फरक विचारला म्हणजे यांची वजाबाकी विचारले. 7 मधून 7 गेले, वजाबाकी आलेली आहे 0, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पाहूया आपण प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 मध्ये दिलेले बघा. 3 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी
किती. ओके, 3 मीटर लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला पर्याय सगळे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत. म्हणजे 3 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर जर आपण केलं तर 300 सेंटीमीटर होईल. 300 सेंटीमीटरला ला जर आपण कट केलं 5 भागामध्ये तर प्रत्येक लांबीची जी दोरी आहे ती 50 सेंटीमीटर होईल. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल 28चं. प्रश्न क्रमांक 29 आपला चालू आहे. इथं आपल्याकडे वेळ कमी आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवून द्यायला. ओके, तुम्हाला उत्तर चेक करायची आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा. सोबतच्या आकृतीतील किरणांची एकूण संख्या किती आहे? सोबतच्या आकृतीमध्ये किरणांची एकूण संख्या 4 आहे. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आपण जाऊया प्रश्न क्रमांक 30 कडे. प्रश्न क्रमांक 30 बघा. सोबतच्या वजाबाकीच्या इथं दिलेला आहे चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता आपण जर पर्याय क्रमांक 1 जर इथं ठेवला 0 0 0 आणि इथे जर 5 आणि 5 जर ठेवला बघा 0 0 0 5 आणि 5 0 मध्ये वजाबाकी केली तर 0 मधून 5 हे उत्तर येणार नाही. ओके, कारण इथं 6 यायला पाहिजे. ठीक आहे, आपण वजाबाकी करत गेलो तर इथं जवळपास 9 राहील. 9 मधून 1 गेला तर 8 उत्तर येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 येईल का? पर्याय क्रमांक 2 बघा, ठेवून बघायचंय तुम्हाला. ओके, चौकोनाच्या ठिकाणी त्रिकोणाच्या ठिकाणी 0 0 0 ठेवा आणि खाली 7 7 7 ठेवा. नाही येणार. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येतंय. कारण बघा चौकोनाच्या ठिकाणी तुम्हाला इथं 0 0 ठेवायचं आहे आणि वर 7 7 आणि 7 ठेवायचंय. अनुक्रमे सांगितले. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी इथं 7 येणार आणि चौकोनाच्या ठिकाणी 0 येणार. येते लक्षात? बघा 7 मधून 0 गेले 7, 7 मधून 0 गेले 7, 7 मधून 1 गेले उत्तर आलेलं आहे 6, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31 ला दिलेला आहे बघा. खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती? बंदिस्त आकृती आपली अच येणार आहे, कारण ही सगळी बघा पूर्णपणे बंद आहे. ओके, फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा. 2 शतक अधिक 3 शतक. शतक म्हणलं की 100, 2 शतक म्हणजे 200 आणि 3 शतक म्हणजे 300. याची जर बेरीज केली तर उत्तर काय येईल? उत्तर येईल 500. काही अंक मराठी इंग्रजीमध्ये येत असतील. 500 आणि 50 दशक म्हणल्यानंतर 500च येईल. म्हणजे ह्या चौकटीमध्ये काय उत्तर येईल? बरोबरचं चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, कारण दोन्हीची किंमत ही सारखीच आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा. खालीलपैकी योग्य तारीख कोणती? खालीलपैकी योग्य तारीख ही पर्याय क्रमांक 3 आहे, 29/2/2024. ओके, प्रश्न क्रमांक 34 पाहूया आपण आता. बघा, सोबतच्या आकृतीतील अछायांकित भागांच्या अपूर्णांकाची तुलना करून रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. आता अछायांकित म्हणजे जो भाग रेखांकित केलेला नाही तो, म्हणजे 1 2 3 4 5. इथं 5 भाग रेखांकित केलेले नाहीत आणि इथं 1 2 3 4 5 6 भाग रेखांकित केलेले नाहीत. म्हणजे जास्त भाग रेखांकित वर्तुळामध्ये नाहीत, म्हणून अशा प्रकारचं चिन्ह इथं येईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नांकडे. व्यवस्थित प्रश्नपत्रिका चेक करायची आहे तुम्हाला. 35 नंबरचा प्रश्न पाहूया. 35 मध्ये बघा, प्रश्न क्रमांक 35 मध्ये सोबतच्या त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे? तर सोबतच्या त्रिकोणाचा प्रकार हा समभुज त्रिकोण आहे. ओके, कारण तिन्ही बाजू समान आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 36 बघूया आपण. बघा, प्रश्न क्रमांक 36 मध्ये काय दिलेलं आहे? जरा पेनचा कलर चेंज करते, आता बोर झाला असेल तुम्हाला. ओके, 36 मध्ये बघा काय दिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात क्षची किंमत 5 असेल? क्षची किंमत 5 बघा कोणत्या उदाहरणामध्ये आहे. इथं जर आपण क्षची किंमत 5 ठेवली, 50 ला जर 5 ने भाग घातलं तर उत्तर 10 येते. पर्याय क्रमांक 1 येणार नाही. क्ष 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 4 वेळा जर 5 ची बेरीज केली तर 20 येईल, 30 येईल का? नाही येणार. पर्याय क्रमांक 2 पण नाही येणार. इथं जर 5 ठेवला आपण तर 7 5 35 किंवा 5 7 35, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे, पाहूया प्रश्न क्रमांक 37. 37 मध्ये बघा काय दिलेलं आहे. 302 ही संख्या अंकात कशी लिहाल? 302 पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल याचं.
प्रश्न क्रमांक 38 बघा, खालील पर्यायातून योग्य गुणाकार असणारा पर्याय शोधा. योग्य गुणाकार बघा कुणाचा कुणाचा आहे. प्रश्न क्रमांक 38 मध्ये 50 गुणिले 8 जर केलं, 50 गुणिले 8 गुणाकार करा, 8 पंचे 40 येईल. ओके, नाही येणार. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 बघा, 101 गुणिले 1 101 येईल. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथं 0 उत्तर येईल. 900 गुणिले 0 0 येईल. हे पण चुकलं आणि हे पण नाही येणार. ठीक आहे, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 39 बघा, 6 लिटर म्हणजे किती लिटर? 6 लिटर म्हणजे 6000 मिलीलिटर. प्रश्न क्रमांक 40, 888 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? 888 ही संख्या अक्षरामध्ये अशा पद्धतीने लिहायची. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 41 बघा, अयोग्य विधान कोणतं आहे हे विचारले. अयोग्य विधान कोणतं? 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी 90 संख्या आहेत. बरोबर आहे. 1 ते 99 या संख्येमध्ये 3 अंकी संख्या एकही नाही. बरोबर आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 8 हा अंक असणाऱ्या एकूण 10 संख्या आहेत. बरोबर आहे. आणि 1 ते 99 या संख्येमध्ये एकक स्थानी 2 असणाऱ्या संख्या एकूण 9 आहेत. हे विधान अयोग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा उत्तर लिहून घ्या. ओके, प्रश्न क्रमांक 42 बघा, खालीलपैकी विशाल कोण कोणता आहे? तर विशाल कोण आपला हा येईल. हा म्हणजे विशाल कोण. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 42चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, 7/5 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? 7/5 पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. 7/5 आपण असं लिहितो. प्रश्न क्रमांक 44 बघा, सकाळी इरफानने 1.5 तास व ईशानने 2 तास व्यायाम केला, तर इरफानने ईशानपेक्षा किती मिनिटे कमी अथवा जास्त व्यायाम केला? इरफानने किती तास केलाय? 1.5 तास केलाय. ईशानने किती तास केलाय? 2 तास केलाय. मग इरफानने ईशानपेक्षा अर्धा तास कमी व्यायाम केला ना. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे कमी. 44चं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. पाहूया 45. तुम्ही जर भरपूर प्रॅक्टिस केलेली असेल मंथनच्या परीक्षेच्या आधी, तर तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवताना अजिबात भीती वाटली नसेल परीक्षेमध्ये, तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना कुणाला पेपर अवघड गेला असेल, इट्स ओके. पुढे आणखीन चान्स आहे तुम्हाला मंथनची परीक्षा द्यायला. ठीक आहे, त्यामुळे आरएस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण 5000 प्रश्नांची सिरीज घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेचा पूर्ण बेस कव्हर होणार आहे आणि ऍडव्हान्स प्रश्न पण त्याच्यामध्ये आम्ही शिकवणार आहोत. जाऊया आपण प्रश्न क्रमांक 45 कडे. बघा, 90 दशक, 90 दशक म्हणजे 900 आणि 10 दशक म्हणजे 100 यांची जर बेरीज केली तर बेरीज काय येईल? 1000 येईल. आणि 1000ला पण आपण जर अक्षरामध्ये लिहायचं म्हणलं तर पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. 46 प्रश्न क्रमांक बघा, 555 या संख्येला जर 5 ने भागलं, ओके, तर उत्तर काय येईल? 111 येईल. 555ला बघा 5 ने भागलं तर 111 उत्तर येईल. 47 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, खालील पर्यायातून संख्या व विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी बघ, कोणती चुकीची जोडी येते याच्यामध्ये? खालील पर्यायातून संख्या विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी शोधायची आपल्याला. विस्तारित मांडणी बघा, 610 5 हे बरोबर आहे. ब हे चुकीचं आहे आणि क हे पण चुकीचं आहे. ब आणि क पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. कारण याची विस्तारित मांडणी बघा कशी केलेली आहे. 900 अधिक 0 अधिक 9 व्हायला पाहिजे. चुकीची विस्तारित मांडणी दिली. इथं 400 अधिक 40 अधिक 10 यायला पाहिजे. इथं पण चुकीचे दिले म्हणून ब आणि क हे चुकीचं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. आता बघूया प्रश्न क्रमांक 48. 48 मध्ये बघा काय दिलेलं आहे. 48 आणि 49 साठी त्यांनी सूचना दिली आहे. तर काय सूचना दिली आहे? खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला पर्यायातून शोधायची आहेत. ठीक आहे, प्राणी दिलेले आणि प्राणी पाळणारे शेतकरी दिलेले तिथं चित्र स्वरूपामध्ये दिले बघा. तर बघा, शेळी पाळणारे शेतकरी किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. आपण सगळ्यात आधी हे लिहून घेऊ. ओके, त्यानंतर गाय पाळणारे 1 2 3 4 5 6 7 आहेत. इंग्लिश मध्ये लिहिले. आता म्हैस पाळणारे 1 2 3 4 5 9 आहेत. ओके,
आणि घोडा पाळणारे 3 आहेत, हे आपण लिहून घेतलं. आता प्रश्न बघा 48वा काय दिलाय, प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा चढता क्रम लावल्यास कोणता प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा तिसरा क्रम येईल म्हणते. चढता क्रम आपल्याला लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे, म्हणजे 3, 7, 5 आणि 9 येते लक्षात. 3 1 मिनिट सॉरी 3, 5, 7 आणि 9. मग काय म्हणले प्रश्न, प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा चढता क्रम लावल्यास कोणता प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा तिसरा क्रमांक येतो. शेळी. तिसरा क्रमांक कुणाचा येतो, 7 शेतकरी बघा कुठे दिसतात, गाय, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. कारण पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक हे 7 शेतकरी आहेत तिथं, आणि 7 शेतकरी गाय पाळतात. ओके. प्रश्न क्रमांक 49 बघा, घोड्यापेक्षा म्हैस हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कितीने अधिक आहे. घोड्यापेक्षा म्हैस, घोडा किती शेतकरी पाळतात, 3 शेतकरी पाळतात, आणि म्हैस किती शेतकरी पाळतात, 9 शेतकरी पाळतात. मग घोड्यापेक्षा म्हैस हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कितीने अधिक आहे, तर 6 ने अधिक आहे. कारण 9 मधून आपण 6 वजा केले, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. ओके. पाहूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 50 बघा काय विचारलाय, दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे योग्य उदाहरण कोणत्या पर्यायात तयार होईल, तो पर्याय शोधा. एक मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत 100 रुपये आहे. जॉनकडे 5 मोबाईल, अनुष्काकडे 2 मोबाईल आहेत, तर इथं गुणाकाराची क्रिया झाली पाहिजे. बघा व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आहे. जॉन आणि अनुष्काकडील मोबाईलची एकूण संख्या किती आहे हे जर आपण काढलं तर आपण इथं काय करतो, बेरीज करतो. पर्याय क्रमांक 1 येणार नाही. जॉनकडे अनुष्कापेक्षा किती मोबाईल जास्त आहे तिथं आपण वजाबाकी करतो. पर्याय क्रमांक 2 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3 दिले बघा, अनुष्काकडे असणाऱ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचे असल्यास एकूण किती खर्च येईल. मग अनुष्काकडे किती मोबाईल आहेत, 2 आहेत. स्क्रीन गार्डची किंमत किती आहे, 100 रुपये आहे. या दोघांची आपण जर उत्तर काढायचं असेल, खर्च काढायचा असेल, एकूण किती खर्च, तर इथं गुणाकाराची क्रिया करावी लागेल. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 3च आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येईल. कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येणार आहे इथं बघा. पहिली जर पदावली आपण सोडवली, 7 मधून 7 गेले 0, 0 अधिक 7 7, आणि गुणाकार केला तर इथं उत्तर याचं 0च येते. दुसरा पर्याय बघा, 505 न भागलं तर 100 वजा 5 5 25, आणि वजा वजा इथं अधिक होईल, 75 अधिक 25 100. 100 मधून 100 गेले, इथं सुद्धा उत्तर 0च येते, इथं सुद्धा उत्तर 0च येतं. म्हणजे तीनही पदावलीचं उत्तर 0 येते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 52 बघा, पुढील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्रिकोणाची परिमिती ही डॅश डॅश बाजूंच्या लांबीची बेरीज आहे, तर 3ही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे. प्रश्न क्रमांक 53 बघा, थोडी आपण स्पीड जास्त घेतोय कारण व्हिडिओ आपला जास्त मोठा होऊ नये यासाठी. 53 नंबरचा बघा, 20 ची नाणी 30 आहेत. 20 ची नाणी 30 देऊन 200च्या एकूण किती नोटा मिळतील. मग 20 ची नाणी जर आपण 30 दिली, 20 गुणिले 30 करा, किती रुपये होतील, 600 रुपये होतील. 600 म्हणजेच 200च्या किती नोटा हो, 200च्या 3 नोटा. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 54 बघा, खालील आकृतीतील अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास खालीलपैकी कोणती 3 अंकी संख्या तयार होणार नाही. प्रत्येकी एकदाच आपल्याला अंक घ्यायचा आहे. ओके. इथे एकदाच आलाय, इथं 2 वेळा आलाय बघा 7, म्हणून हा अंक आपला तयार होणार नाही. म्हणून 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. जाऊया पुढे आपण आता. चला मुलांनो, आपण बघूया आता प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी सममिती अक्षर कोणते नाही, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. हे सममिती अक्षर नाही. 56 नंबरचा प्रश्न बघा, 550 वजा 350 बरोबर किती. 550 आणि 350 यांची जर वजाबाकी केली तर 275 येईल. कारण 550 550 याच्यातून वजा 350 350 म्हणजे 275 आपण वजा केले तर उत्तर 275च येईल. प्रश्न क्रमांक 57 बघा, खालीलपैकी
350 या संख्येनंतर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या कोणती? तर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या 351 आहे, कारण विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 हे अंक असतात. त्यामुळे 250 नंतर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या 351 आहे. प्रश्न क्रमांक 58 बघा. एका वहीची किंमत 25 रुपये. याप्रमाणे 2.5 डझन वह्यांची एकूण किंमत किती होईल? एका डझन मध्ये 12 येतात, 2 डझन मध्ये 24 येतील, तर 2.5 डझन मध्ये एकूण 30 वह्या येतील. तर 30 गुणिले जर 25 केलं, यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार येईल 750. म्हणून 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59 पाहूया. प्रश्न क्रमांक 59 मध्ये बघा, 5/17 अधिक इथे एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये आपल्याला एक अंक लिहायचा आहे पर्यायातून शोधून, आणि त्यांची जर बेरीज केली तर 9/17 आलं पाहिजे. म्हणजे बघा 5 मध्ये किती मिळवल्यावर 9 येतील? काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल, कारण 5 मध्ये 4 मिळवले की 9 येते. प्रश्न क्रमांक 60 बघा. सोबतच्या वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? तर सोबतच्या वस्तूचा पृष्ठभाग हा सपाट आहे. प्रश्न क्रमांक 61 बघा. खालीलपैकी कोणते वजन सर्वात जास्त आहे? 1.25 किलोग्राम, 1.25 किलोग्राम, 2.5 किलोग्राम का 1.5 किलोग्राम? तर 2.5 किलोग्राम हे सगळ्यात जास्त येईल. प्रश्न क्रमांक 62 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 62 बघूया. बघा काय दिलेले प्रश्न क्रमांक 62 मध्ये, इष्टिका चित्तीला एकूण किती पृष्ठे असतात? इष्टिका चित्तीला एकूण 6 पृष्ठे असतात. प्रश्न क्रमांक 63. एका बागेत निलगिरीची 175, आंब्याची 250 आणि कडुलिंबाची 75 व उरलेली नारळाची झाडे आहेत. तर बागेत एकूण झाडे असल्यास नारळाच्या झाडांची संख्या किती? एक मिनिट. बागेत एकूण 1000 झाडे आहेत बरं का. बघा बागेत एकूण 1000 झाडे आहेत आणि एका बागेत निलगिरीची 175, आंब्याची 250 आणि कडुलिंबाची 75, 7 आणि 5 ह्यांची सगळ्यांची बेरीज करा. काय उत्तर येईल? 500 उत्तर येईल. आणि 1000 झाडे आहेत, 1000 मधून 500 वजा केली तर बाकीची राहिलेली नारळाची झाडे किती असतील? 500च असतील. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 63 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं. प्रश्न क्रमांक 64 बघा. सममूल्य अपूर्णांक कोणता? तर इथं सर्व पर्याय बरोबर येतील, कारण हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत. 1/3 हा संक्षिप्त रूप आहे. 4/12चं पण 1/3च येईल आणि 7/21चं पण 1/3च येईल, कारण याला संक्षिप्त रूप आपल्याला दिलं की याचे सममूल्य अपूर्णांक तयार होतील. ठीक आहे. 65 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी घड्याळाच्या वेळेसंबंधी चुकीची जोडी कोणती? तर इथं 2:15 वाजलेत का? बरोबर आहे. 8:45 वाजलेत का? बरोबर आहे. इथं 3:30 वाजलेत का? नाही, तर चुकीची जोडी ही आहे. इथं 3:30 वाजले नाही, तिथं 2:30 वाजलेत. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 66 बघा. महिपतरावांकडे 100च्या 5 नोटा होत्या. त्या एकूण रकमेपैकी त्यांनी 150 रुपयांचा सदरा विकत घेतला, तर महिपतरावांकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर बघा महिपतरावांकडे 100च्या 5 नोटा होत्या म्हणजे 500 रुपये होते. बरोबर. त्या एकूण रकमेपैकी त्यांनी 150 रुपयाचा सदरा घेतला. 150 याच्यातून वजा करा. 500तून 150 वजा केले तर 350 रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 67 बघा. सोबतच्या आकृतीत अनुक्रमे एकूण किती चौकोन व त्रिकोण आहेत? तर बघा इथं उत्तर 3 आणि 6 यायला पाहिजे, पण कुठं पर्यायामध्ये दिसत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल, पण कसं येते हे नेटवर सगळीकडे सर्च केलं पण काही उत्तर सापडलेलं नाही. मला पण ह्या प्रश्नामध्ये थोडं प्रिंटिंग मिस्टेक वाटतं. प्रश्न क्रमांक 38 कडे जाऊया आपण. एका कंपास पेटीची किंमत 125 रुपये असल्यास अशा 7 कंपास पेटीची एकूण किंमत किती? 125 रुपये आहे एका कंपास पेटीची, तर 125 गुणिले 7 करा, 950 उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 बघा. खालील पैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आणि छेद लहान आहे. अंश मोठा आणि छेद लहान असलेला पर्याय आपल्याला कोणता दिसतोय? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70 बघा.
9 रुपये अधिक 75 पैसे. मग 9 रुपयाचं पैशामध्ये रूपांतर केलं तर 900 पैसे ना अधिक 75 पैसे. मग काय येईल? 975 पैसे. पर्याय क्रमांक 2. जाऊया आता आपण प्रश्न क्रमांक 71 कडे. चला मुलांनो, आपण आहोत आता पेपरच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे प्रश्न क्रमांक 71. खालील पर्यायातून योग्य विधानाचा पर्याय आपल्याला शोधायचा. आयताला एकूण 8 कोन असतात. विधान बरोबर आहे का? चौरसाच्या फक्त 2 बाजू समान असतात. विधान बरोबर आहे का? समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन असमान असतात आणि आयताचे 4ही कोन काटकोन असतात. हे विधान योग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. 72 नंबरचा प्रश्न बघा. 17/18 वजा 8/18 म्हणजे 17 मधून 8 वजा कारण छेद समान आहेत. आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो. 17 मधून जर आपण 8 वजा केले 17 मधून जर 8 वजा केले आपण तर काय उत्तर येईल? 9/18. 9/18 म्हणजेच याला आपण बघा 9/18 कुठे दिसतंय का? नाही दिसत. मग याला संक्षिप्त रूप द्या म्हणजे 9 1 9 9 2 18 म्हणजे 1/2 उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 73 पाहूया. 550 रुपयांच्या एकूण रकमेत 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर 11 नोटा येतील. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 74. प्रत्येकी पाव लिटर दूध याप्रमाणे 10 मुलांना दूध वाटण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? बघा, प्रत्येकी पाव लिटर वाटायचे. मुलं 10 आहेत तर किती लिटर दूध घ्यावं लागेल? मग आपल्याला 2.5 लिटर दूध घ्यावं लागेल. कारण 4 मुलांना 1 लिटर, 4 मुलांना 1 लिटर आणि बाकीच्या राहिलेल्या 2 मुलांना अर्धा लिटर म्हणजे 2.5 लिटर दूध आपल्याला घ्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 75 कडे. चला मुलांनो, आता आपण आलो आहोत प्रश्न क्रमांक 75 कडे म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 75 दिलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? चढता क्रम म्हणलं की लहानापासून मोठ्याकडे. इथं 250 दिले आणि इथं 125 दिले, पर्याय क्रमांक 1 नाही येणार. इथं 150 दिले, इथं 125 दिले, पर्याय क्रमांक 2 पण नाही. 125 आणि 150 नाही येणार. 125 150 200 आणि 250 पर्याय क्रमांक 4 हे आपलं प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर 1 सोडवलेला आहे. 1 ते 75 पर्यंतचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवून दिलाय. थोडीशी स्पीड जास्त आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग झाला असता. त्यामुळं आता तुम्ही RS एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण RS एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचं गणित आणि बुद्धिमत्ता शिकायला मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जे कोणी तुमचे मंथनचे विद्यार्थी आहेत, मंथनचे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना आज झालेल्या पेपरची उत्तरपत्रिका मिळेल व त्यांना अंदाज येईल की त्यांना किती मार्क मिळालेले आहेत. आणि तुम्ही पेपर चेक केला का नाही आणि केला असेल तर तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंट करून कळवायला विसरू नका. भेटूया आपण पेपर 2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.